पाठांतर करुणाकर भाषण करुणाकर भाषण करुणाकर भाषण करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण करुणाकर भाषण करुणाकर भाषण तैसे पाठांतर करुणाकर भाषण करुणाकर भाषण करो तैसे पाठांतर करुणाकर भाषण करुणाकर भाषण करुणाकर भाषण जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद जे केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद सोजवळ केल्या वाटा आई त्या निटा मागिला वा वा आई त्या निटा मागिला आई त्या निटा मागिला सोजवळ केल्या वाटा आईच्या निला मागिला आईच्या निला मागिला आईच्या निला मागिला गेला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद जे हे केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद कामने घेऊ धावा तुका मने घेऊ धावा कामने घेऊ धावा तुका मने घेऊ धावा करू हवा ते जोडी करू हवा ते जोडी हवा ते जोडे करू हवा ते जोडे करू हवा ते जोडे करू हवा ते जोडे कामने घेऊ धावा करू हवा ते जोडी करू हवा ते जोडी करू हवा ते जोडी तुका मने घेऊ हवा करू हवा ते जोडे करू हवा ते जोडे करू हवा ते जोडे केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसा संत प्रसाद विठोबार कुमार हरे विठोबार कुमारी 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 रघुमा
संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप आणि त्यांना साथ करतील संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार. मृदंग साथीला आदरणीय हरिभक्त परायण मृदंग अलंकार कृष्ण महाराज बोरकडे. बोला मोला. करूँ तैसे पाटन करूँ तैसे पाटन भाषण करुणा 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 करुणा
ऐसा संत प्रसाद ऐसा 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 सागर ऐसा संत प्रसाद ऐसा 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 संत
ऐसा 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 हे संत हे प्रसाद ऐसा 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 विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की मागे ओढायचं का थोडं चान्स भेटेल तुम्हाला खोलायला या वरती करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद सोजवळ केल्या वाटा आयत्या निटा मागिला जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद तुका म्हणे घेऊ धावा करू हवा ते जोडी जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मॉनिटर वाढेल असं काहीतरी करा महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलदामं हेमशैलावदेहं
धनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागे सेवक दारो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरोध आहो स्वामी तुकया स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरोध अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरोध आहो स्वामी तुकया देवा यावरी न करा स्वामी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी करू तैसे पाठांतर करुणा कर भाषण जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद इफेक्ट कमी करा थोडा आणि आवाज द्या. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा जीवनातला संकल्प सांगणार. मोकळा कावरा आवाज, बेस कमी करा, मोकळा आवाज करा, आधी होता तसाच ठेवा, कडक आवाज ठेवा. जीवनातला गोड संकल्प सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा संकल्पित वेळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ही सेवा करण्याचा गोड प्रयत्न भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या संत श्रेष्ठ श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि गोदामाईंच्या साक्षीनं तथा इथं आपल्याला साधनेला उपस्थित असलेलं सद्गुरू संत श्री शंकरपुरी महाराजांचं हे समाधी मंदिर, या समाधी मंदिराच्या साक्षीनं महाराजांच्या पवित्र भक्ती साधनेच्या अनुकंपेच्या द्वारा ही सेवा जशी काही आईसाहेब करून घेतील तसा करण्याचा प्रयत्न आपण करूया. विठ्ठल विठ्ठल अधिक मासाच्या पवित्र मासामध्ये संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आपण माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. बेस देऊन थोडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी मंडळी सद्गुरू शंकरपुरी महाराजांच्या या समाधी मंदिरामध्ये सोहळ्यास उपस्थित राहिले त्या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो, सगळ्यांना प्रणिपात करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. शिंगवे नावाचं गाव तसं अत्यंत संपन्न गाव आहे. ज्याला गाजर कळत नाही त्यानं गाजर घ्यायला इथे यायचं असतं. गाजरासाठी फार फेमस असलेलं गाव आहे. म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानात गाजर धुण्याचं मशीन या शिंगव्यानंच जगाला दाखवलं. असं फार ब्रिलियंट गाव आहे. मला या गावचा चांगला परिचय, परिसरात कायम माझं येणं झालंय आणि आज तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं येण्याचा योग येतोय. कार्यक्रमाची उपस्थिती अत्यंत संपन्न आहे. भव्य दिव्य स्वरूपातला उत्सव आहे. कार्यक्रम भव्य करायला पैसा लागतो, कार्यक्रम दिव्य करायला आशीर्वाद लागतो. भव्यता ही पैशाने निर्माण होते, दिव्यता ही आशीर्वादाने प्राप्त होते. पैशाने निर्माण झालेली भव्यता मुंबईलाही पाहायला भेटते. बिल्डिंग टोपी खाली पडेपर्यंत पाहावी लागते. ती पैशाने निर्माण झालेली भव्यता आहे.
आणि शंकरपुरी महाराजांच्या समाधी मंदिरात डोकं टेकूनच दर्शन घ्यावं लागतं. ती गोदावरी मैयाच्या तीरावरची दिव्यता आहे. उपासनेने दिव्यता आणि पैशाने भव्यता निर्माण करता येते. पैशाची भव्यता आपण सगळ्यांच्या उदार दातृत्वातून इथं निर्माण केली आणि शंकरपुरी महाराजांच्या समाधी मंदिराच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा इथे दिव्यता सुद्धा निर्माण केलेली आहे. खरोखर खूप मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सेवा करावी असा आग्रह आदरणीय आमचे ताजने आप्पा फार मागं लागले. मला अडचणी आली होती. मी आप्पांना फोन केला होता की मला काही शक्य होत नाही. शास्त्रीजी मला सेवेसाठी जरा आग्रह करताय, आपण थांबलात तर बरं होईल. आणि अनावधानानं पत्रिका छापल्यावर आप्पांचा फोन झाला. मग आप्पांनी मला जरा आग्रह केला, नाही शिंगव्यातला हा त्रैवार्षिक उत्सव आहे, तुम्ही आलं पाहिजे. आप्पांच्या आग्रहामुळं ही सेवा माझ्याकडं आज सुपूर्द होते. आदरणीय सगळीच महाराज मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. खंडेश्वर उमाकांत महाराज पंचग्नी आखाड्याचे इथं आचार्य उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. भजन साथीला, कीर्तन सेवेला, या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान म्हणून इथं सेवेचं पीठ जे सांभाळता येते आदरणीय आमचे पार्थ महाराज सायखेळाला मला भेटायला आले. सायखेळालाही खूप चांगला उत्सव गीतेसर इथं उपस्थित आहे. ते आपले काय बाबा रघुनंदन दासजी महाराज. मला तर फारच आनंद वाटला. काय नृसिंहाचं मंदिर आहे ना सायखेड्यात, तिथं एका साधूचं दर्शन होतं, इथं 2 महात्म्याचं दर्शन होतंय. खरोखर आनंद आहे. आणि अधिक मासामध्ये दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, पुण्यवान लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे. अधिकच पुण्य वाढवण्याचा प्रयत्न या महिन्यामध्ये केला पाहिजे. असा हा पुरुषोत्तम मास आणि या महिन्यामध्ये तुम्हा सगळ्या साधकांच्या दर्शनाचा योग आहे. तसं तर या तटाकावर राहणंच भाग्य आहे. गोदा तटे निर्मळे देवदेवांची राहुळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा, अवघी झाली आरानुक मागे पुढे सकळीक, त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिले, तुकोबरांचं वचन आहे. आपण कुठं राहतोय, काय करतोय हे तपासलं पाहिजे. यात गोदामाईचं एखाद्याला स्नान झालं नाही तरी ती गोदामाई तुमच्यावर काही रुसत नाही, आमच्यावरती रुसल, कारण ते आम्हाला लांब आहे. पण इथं ती म्हणते हे स्नानाला जरी नाही आले तरी भाग्यवान आहे. का पुण्यवान आहे, का भाग्यवान आहे? कारण यांच्या पूर्वजांनी या गोदावरी मातेची खूप सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचा प्रसाद तुम्हाला मिळालेला आहे. तसं काही सहज एखादी मैया इथं येत नाही. जसं तापी मैया आम्हाला भेट द्यायला आली, पण का आली? ती सूर्यपुत्री आहे. सूर्यनारायणाची कन्या, जगन्माताची स्वरूप असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या गुप्त स्थानाकडून वळाली. मध्य प्रदेशातून आली, महाराष्ट्रात थोडा वेळ थांबली आणि गुजरातमध्ये निघून गेली. पण जिथं जाईल तिथं संपन्न प्रदेश. अहो 400-450 किलोमीटर या कृष्ण महाराजांचं गाव असेल, तिथं गेली ही माय आणि तिथला भाग सुजलाम सुफलाम केला, सुपीक केला. या महाराष्ट्रातली सगळ्यात प्रसाद देणारी प्रसन्न नदी गोदावरी माता आहे. इतकं मोठं पाणी तुम्हाला कधी या भागात आठवत नसेल. इकडे दुष्काळ पडला, अति पाण्यानं नुकसान झालं असेल, पण कमी पाण्यानं तुमचं काही बिघडलं. फॅन आवाज मारतोय जरा ना माईक मध्ये, थोडा लांब घ्यावा लागेल त्याला. कमी पाण्यानं तुमचं नुकसान झालं असं काही होत नाही. आणि आनंद आहे. काल परवाचे 2 दिवस उत्सव आम्ही पाण्यात केले, अवकाळी पावसानं झोडपली. म्हणजे कृष्ण अवतार झाला त्यावेळेला भर पावसाळ्यात पाऊस आला, श्रावणात. राम अवतार झाला त्यावेळेला भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली. देवाचा अवतार झाला त्यावेळेला पाणी नीट होतं. तुमचा माझा अवतार झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला आणि उन्हाळ्यात पाऊस आला दाना दाना दाना. काय सप्ते करायचे का अधिक मास साजरा करायचा, फार वांग्यात घोडं घातलं काही काही सप्ताहांचं पाण्याने. पण आपण भाग्यवान आहात की आपला सप्ताह संपन्नतेच्या दिशेला जातोय. कोणताही त्रास निसर्गाचा सुद्धा आपल्याला नाही. पार्थ महाराजांना, पूजनीय बाबांना मनापासून वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्राचं भजन वैभव श्रद्धेय कैलासजी महाराज पवार, महाराष्ट्राचं दुसरं भजन वैभव श्रद्धेय ओंकारजी महाराज जगताप, महाराष्ट्राचं मृदंग वैभव मृदंग अलंकार श्रद्धेय कृष्णा महाराज बोरकडे, हार्मोनियम साथीला आदरणीय अमोल महाराज राऊत, या सगळ्यांच्याच चरणी प्रणाम करून आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमानपद आहे ते कैलासवासी मधुकरांना विश्राम डेरले, माजी सरपंच शिंगवे यांच्या स्मरणार्थ श्री अजय मधुकर डेरले व परिवार, कैलासवासी भागीरथी व भगीरथ पुंजाजी डेरले यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्रल्हाद भगीरथ डेरले व डेरले परिवार, या पूर्ण परिवाराला वंदन करतो.
आज भरपूर महाराज मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. निवृत्तीनाथ महाराज संस्थांचाच निवृत्तीनाथांचाच आशीर्वाद या शिंगव्यापर्यंत पोहोचवायला आलेली सगळी निवृत्तीनाथ महाराज मंदिराची सेवेदारी, महाराजांच्या मंदिरात पूजनीय संतांच्या दरबारात सेवा करणारी मंडळी, ज्यांनी यशस्वी निवृत्तीनाथ महाराज संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं, असे संस्थेच्या माजी अध्यक्षा, या संस्थेच्या विद्यमान विश्वस्त आदरणीय कांचनताई जगताप या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आदरणीय शिवा महाराज आडके माझे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहे. श्रद्धेय राहुल महाराज खालकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन करतो, सगळ्यांना प्रणिपात करतो. काही नावं माझ्याकडून कदाचित राहिली तर मला क्षमा करा. आदरणीय आमचे तुषार महाराज आहेत. भरपूर महाराज मंडळी येतात. चुकून एखाद्याला ठेस लागली आणि अंगावर जाऊन पडलं तर हबपच्याच अंगावर जाऊन पडेल इतके महाराज आहे. त्यामुळं नाव काही राहू शकता माझ्याकडून. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. भरपूर गावची मंडळी आहेत. नवनाथ दादांची राम लखन नावाची शिंगव्याची सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. दुसरे आमचे निखिल दादा नांदूर मधमेश्वरून या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांची गोड सिस्टीम आहे. परिसरातले भरपूर मंडळी, आमचा कल्पेश आहे, आमचे चकोर काका आहेत, आधी करून गोरख दादा, प्रतीक दादा, ही सगळी मंडळी, संतोष भाऊ आहे, गीते सर आहे सायखेळेवला, माझ्या कायम संपर्कात, आधी करून सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. जरा RCBला आणि GTला आपल्याला बाजूला ठेवून कीर्तन ऐकावं लागतंय, त्यामुळे तरुणांची माफी मागतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल राहुल दादा बसलेले, राहुलजी सानप गोड बासरीत, वा ते आज उपस्थित आहे. किरण महाराज आहेत. भरपूर महाराज मंडळी, गुरुकुलातली सगळी विद्यार्थी आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञतेने वंदन करून या सेवेला सुरुवात करतोय. तुम्हाला जायचंय ना महाराज, कीर्तन आहे तुमचं, जा राहुल महाराज. विठ्ठल 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 उन्हाळा संपेपर्यंत चालू आहे, तोवर चालू द्या. बाकी आता वारीच्याच दिशेने तर सोडू नका. कोणतं खळ सकाळचा असो संध्याकाळचा असो हाणून घ्या, खळ सोडायचं नाही. या राहुल महाराज, हे सगळे माझे मित्र आहे. गेले अनेक वर्ष माझ्यावर नितांत प्रेम करत आहे. नाशिक जिल्ह्यात छोटे छोटे रस्ते सुद्धा मला माहीत झालेले आहे. मी इतका नाशिक जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे. खूप प्रेमळ जिल्हा आहे, शिकण्यासारखा. इतरांना कोणाला ना शिक, पण नाशिकला जाऊन शिक, असा खूप चांगला जिल्हा आहे नाशिक जिल्हा. प्रेम करणारा जिल्हा आहे, आपुलकी असलेला जिल्हा आहे. हो, आणि निवृत्तीनाथांमुळं अति प्रेम लावणार. निवृत्तीनाथांचा मुळात हा स्वभाव प्रेमाचा स्वभाव आहे. सगळ्या 4 भावंडांमध्ये भावीवर चरित्र आहे निवृत्तीनाथांचंच आहे. सगळ्यांनी कष्ट निवृत्तीनाथांनाच दिले. निवृत्तीनाथांनी ते कष्ट सहन केले, पण त्या कष्टाची कुठं तक्रार केली नाही. मला सांभाळणं, शिकवणं, जुळवणं, खेळवणं, हसवणं, हे या जिल्ह्याचं नेतृत्वच निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राला ती शिकवण संत परंपरेत निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेली आहे. अभंग फार सुंदर निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय जीवनातला संकल्प सांगताय. तसं मानवी जीवन हे संकल्पाने भरलेलं जीवन असं. बसा पोरी खाली, बसा दीदी, बस बाई. ते काही सोपं नाही एवढं, पण त्या बिचारा टाळ्या वाजवत त्यांच्याकरता एकदा एकदम साडी नेसून एकदम सुंदर. मी आल्याला प्रसन्न झालो त्यांना. दोघी नाव का, त्या दोघींच्याही चरणी खरोखर प्रणाम आहे. थांब बाबा जरा. काल परवा पडला तरी तो आज म्हणतोय मी पुन्हा येणार. थोडं सप्ताह होते ना एवढा. करू तैसे पाठांतर, करुणाकर भाषण, हा तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय जीवनातला संकल्प सांगताय. जगामध्ये काही लोकांचा प्रभाव त्यांच्या वाणीच्या द्वारा असतो. तुकोबारायांचा प्रभाव आपल्या वाणीच्या द्वारा आहे. किती प्रभाव आहे, किती वाणी ऐकल्या ऐकल्या माणूस प्रभावित होतो. काय या वाणीत दडलं असेल. रोज नवीन भाग, रोज नवीन मार्गदर्शन. कोण आहे होते चाल म्हणणारे, काय चाल गायली त्यांनी, हा परिचयच आहे. पण आपल्या आवाजावरून झालेला परिचय. उत्तमो आत्मनो ख्याता पितृ ख्याता शमध्यमा, स्वतःच्या नावावरून झालेला परिचय, फर्स्ट क्लास परिचय.
बापाच्या नावावरून झालेला परिचय सेकंड क्लास परिचय, अधमश्व सुरख्याता. सासऱ्याच्या नावावरून झालेला परिचय थर्ड क्लास परिचय. आणि भार्या ख्याता धमात धमा, ज्याचा परिचय बायकोच्या नावावरून असेल त्याला क्लासच नाही. विठ्ठल विठ्ठल हा हा विठ्ठल हरी पण उत्तम आत्मनो ख्याता, आपल्या नावावरून तुकोबरणी आपल्या वाणीवरून जगताला आपला परिचय करून दिलेला आहे. महाराज म्हटले संकल्प करा, आपल्या आयुष्याचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवा. कुठं निघालोय प्रवासाला, आंधळ्याचा प्रवास उपयोगाचा नाही. कैचे प्राप्तीचे वेळे निदय आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. काय उघडे डोळे बंद करायचे आणि प्रवास करायचा. शिंगव्यातला एक माणूस पायी निघाला, तो काही करोडपती नव्हता, अत्यंत गरीब, फार सामान्य परिस्थिती त्याची. देवानं त्याची गरिबी मिटवण्याकरता 4-5 किलोचा सोन्याचा तुकडा रस्त्यात टाकला. हा पठ्ठ्या शिंगव्यातला चालत होता. चालता 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 जिथं आपलं बॅनर लावलेलं आहे तिथं सोनं पडलेलं होतं, आणि जिथं मी उभा आहे तिथं तुमच्या गावचा शिंगव्यातला रामभाऊ पायी चालत होता. पायी चालता चालता देवानं याची गरिबी मिटवण्याकरताच ते सोनं तिथं पाडलेलं होतं. आता चालतोय, पण इथपर्यंत आल्यावर याच्या मनात विचार आला. तो म्हटला, ज्याला देवानं डोळे दिलेले नाही ते माणसं रस्त्यानं कसे चालत असतील? काही गरज होती? कसे चालतच कसे असतील? अरे तुला काय घे नाही? समुद्राला आग लागली तर मासे कुठे जातील? कुठेही जाते, झाडावर जातील. तुझ्या काय बापाचा जाते? काही लोकांना रिकामे प्रश्न उच्चारण्याचे. एक मला म्हणे, स्त्रियांचा जन्मच झाला नसता तर माणसांचे कपडे कोणी धुतले असते. अरे म्हटलं, काही प्रश्न आहे का? येडे आहे काय विचारता? अरे म्हटलं, घातले असते का? हाच प्रश्न आहे पहिल्यांदा. तो धुण्याचा काय संबंध आहे? पहिलं कोठे जण होते का? हे काय कपडे लाज आली तेव्हा कापड आली. धर्म होता का लज्जा नावाचा? पहिले कोठे जण होते काही? चंद्र सूर्य तारा नाही, अजूनही लज्जेचा धर्म त्यागून जीवन जगणारे जैन धर्मी आहेत. काही नागाखाड्याचे संत आहेत. तुम्ही जा, मी नागाळ्याखाड्यातला साधू, नाशिकला कुंभमेळा झाला होता त्यावेळेला पाहिलं. बापा बापा बापा, भर उन्हाळ्यात खाली डोकं वर पाय, नागाखाड्याचा महंत, भर दुपारी कडाक्याच्या उन्हात हरभरे टाकले तर फुटाने होतील इतकं ऊन, आणि जळतं लाकूड पेटवलेलं, तो बाबा शीर्षासन करत होता. आता मला आजही आठवतं, आमच्या सोबतचा एक पोरगा आगाऊ होता जरा. तो म्हणे, मी या महाराजांशी बोलतो. म्हटलं, बोलू नको, ऐक तू कोणाच्याही नादी लाग, यांच्या नादी लागू नाही. हे लोक कठीण असतात, त्यांना जगाचं काही घेणं देणं नसतं. नाही. तो म्हणे, मग आपल्याला आशीर्वाद एवढं दुरून आलो. म्हटलं, तू एकटाच घे. तो गेला आणि त्यांना म्हटलं, जगत कल्याण के लिए कुछ दो बातें सुनाव. त्यांनी असं उत्तर दिलं, महाराज माईकवर सांगावही वाटत नाही, शिवी देऊन उत्तर दिलं. ते म्हटले, जगत गया टिंब टिंब में, हमें क्या पडी बे जगत की. शीर्षासनात थरथर कापत होत. तो असा आजारी पडला की 2 दिवस त्याच्या आजारपणात नाशिकला मुक्काम करावं लागला आम्हाला. सोपं आहे? आजही त्याग समर्पण त्या लोकांच्या आयुष्यात पाहायला मिळतं. सोपं नाही. आपण हे लोक पाहत नाही, दुसरंच काही पाहतो. आम्ही लहान होतो त्यावेळेला माणसं अशोक सराफचे चित्रपट पाहायचे. आता लोक अशोक खरचचे व्हिडिओ पाहतात. काळ असतो तो, बदलणं हा निसर्गाचा नियम आहे. असू द्या, जाऊ दे, आता काय, काळ बदलत राहतो. संकल्प करून पुढे चालणं हा प्रवास आहे. इथपर्यंत आला पण डोळ्यावर हात ठेवले. आंधळे माणसं कसे चालत असतील? म्हटलं, बाबा या. विठ्ठल 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 काय गरज त्याला डोळे लावायची? पण त्यानं डोळे बंद केले आणि चालायला लागला. चालता चालता शिंगवेकर त्याच्या पायाला ठेच लागली. कशाची? हात ठेवलेलं डोळ्यावर ठेच लागली. बोला जरा, कशाची? माझे डोळे बंद होईल. मोठ्यानं सांगा जरा. सोने किती किलो? 4 ते 5 किलो सोन्याची. आता यानं डोळे उघडवणं, पण पठ्ठ्या शिंगव्यातला होता.
त्यानं ते पायानं तो 4-5 किलोचा दगड असा बाजूला ढकलून दिला आणि पुढं चालत राहिला. ज्ञानोबारे पाहिलं त्याला. ज्ञानोबाऱ्याने म्हटले, का रे बाळा, कैचे प्राप्तीचे वेळे, निदय वांधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. अरे आता पुन्हा कधी तुला तो दगड लागायचा. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. नगर हिंडता जन्म जाव, परिप्रवेशू एका द्वारी रे. एकाच नगराला जाण्या येण्याचं दार तेच असावं. त्या दरवाजाजवळ गेल्यानंतर भिंतीला हात लावत लावत आंधळा जावान दार आल्यावर पाठ खाजवावी. कुठं दार सापडणार आहे का. मागुता हाची जन्म पावसी तस तू किती चालत राहिला, मानवी शरीर मिळाल्यानंतर याचा आनंद घेता आला नाही, भक्ती साधना करता आली नाही, तुला संकल्प करता आला नाही. तर मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायासी. कार्य अंध होशी जाणून या. जाणून बुजून आंधळ होऊ नको बाबा, तुला माझं सांगणं आहे. महाराजांनी आवाज दिला, उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कशी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कशी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कशी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कशी लागली से झोप. हुजूर जाऊन या, सुखवाई वडी खेप, सुखवाई वडी खेप. हे हुजूर जाऊन या, सुखवाई वडी खेप. हर हर हुजूर जाऊन या, सुखवाई वडी खेप, सुखवाई वडी खेप. हे हुजूर जाऊन या, सुखवाई वडी खेप. वडी खेप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा किती माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसी लागली से झोप. उठा की जय माय बाप, कैसी लागली से झोप. अरे माय बाप, ओ माय बाप, कैसी लागली झोप. हुजूर जाऊन या, सुखवाय वडी खेप, सुखवाय वडी खेप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली झोप. माय बाप म्हटलं आपल्याला आवाज दिला, रे झोपू नका, उठा, त्वरा करा. पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना. कीर्तन ऐकल्या ऐकल्या तुकोबरांचा गाथा वाचल्या वाचल्या माणसाचं रक्त सळसळ उठावं. ते सळसळून उठलेलं रक्त आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं, ध्येयाच्या दिशेनं पळत निघावं. रिकामा बसतो तो माणूस कथा. आयतं खाणार मानवी जीवन न सौ महाराज. सिंहाची पोरं आयतं खात नाही. बाप सकाळी 5ला उठतो आणि पोरगा 8ला उठतो. त्याला गाजर कळणार आहे का. गाजर पिकवायला काय कष्ट लागतं, शिंगव्या द्यावं लागेल ना. म्हणेल इथं जा, इथला बापही 5ला उठतो आणि इथला लेकरूही 5ला उठत. कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे देव उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. पण आता कधी कधी असं वाटतं, काय कष्ट करणं ही चूक आहे का. त्याचं कारण आहे, येणाऱ्या काळात, गेल्या काळात काही घटना अशा घडताय ज्यात कष्टात सुद्धा भ्रष्टाचार होतोय. तुम्ही पहा, प्युअर नंबर 2चा धंदा आहे मटक्याचा. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. शिंगव असलं तर मी अपवाद समजतो त्याला. पण 100% शिंगव्यात रतन खत्रीचे भाऊबंद असणार म्हणजे असणार, हा माझा ठाम विश्वास आहे. मग जे देव जे देव जेवर मटका ओपन में लगा तो खोलच में झटका.
काल रात्री नाग माझ्या स्वप्नात आला. नागाचे नवून पाण्याचे पाच मरशील. त्या बापाची 15 एकर जमीन गेली त्यात. तुला काय नागाचं स्वप्न पडतंय. प्युअर नंबर 2चा धंदा. पण कधीतरी तुम्ही वरलीची मटक्याची चिठ्ठी पहा. फुल नंबर 2 पण फुल इमानदारी. 10 लाख रुपयाचं घर लागू द्या, एवढं चिटकूर असतं ते. काही सही नाही, काही मोठी कार्बन कॉपी नाही, काही ब्रँडेड पेपर नाही, कोणतं लिगली प्रोसेस नाही, कोणतं तिकीट नाही त्याला चिकटवलेलं, कुठली अनाउन्समेंट नाही, कुठली पैसे देण्याची मेथड नाही, कुठलाही लिगली प्रोसेस म्हणून व्यवहार बँकेचा अकाउंट देऊन पूर्ण होत नाही. सार कॅश व्यवहार. धंदा नंबर 2चा फुल इमानदारी. नीटचा पेपर फुल इमानदारीचा धंदा. पूर्ण भ्रष्टाचार. 11 जण अटक झाली कालपर्यंत. अरे पैशात भ्रष्टाचार करा साले हो, गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्यात भ्रष्टाचार करता. जेवढे तरुण पोरांच्या तरुण पोरीच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करतील, मी विश्वासानं सांगतो हे किडे पडूनच मरणारे लोक आहे महाराज. कारण तरुण पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मी माझं जीवन स्टेबल कसं करावं. पोलीस भरती आहे, मार मिलिटरी आहे, फोर्स आहे, मराठा बटालियन आहे, येईल ती भरती मारतात. अरे काम करतायत पोरं, काम करून अभ्यास करणारे पोरं. मी हजारो पोरांच्या संपर्कात आहे महाराष्ट्रात. 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करता MPSC UPSC. महाराज आम्ही अभ्यास करतोय बरं, कीर्तन ऐकत ऐकत आमचा अभ्यास चालू आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. अरे पोरं आम्ही काय आशीर्वाद, आम्ही प्रार्थना करू गडी तुमच्या करता, तुमचं भलं व्हावं. सांगा 3-3 वाजेपर्यंत ज्यांची पोरं अभ्यास करता, या नालायकांनी त्यात भ्रष्टाचार करावा. कोण माफ करेल होत्या मोठे गावकरला. जितका गुन्हेगार 4 वर्षाच्या पुरीवर अत्याचार करणार आहे, तेवढाच गुन्हेगार 22 वर्षाच्या माझ्या बहिणीचं भविष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा. एवढं लक्षात ठेवा. सरकारने या दोन्ही नजरेनं बघितलं पाहिजे. झोपले का लोक. मटक्याचा धंदा. रतन खत्री जेलमध्ये गेला, इमानदारी बिघडवण्याकरता त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमधून सुद्धा इमानदारीचा धंदा चालू ठेवला त्याने. नंबर 2 पण फुल इमानदारी. गुगलला सर्च करा, त्याचा इतिहास वाचा. आता घरी जाता जाता युट्यूबला एकदा रतन खत्री सर्च करा. एका काळात हिंदुस्थानात एखाद्या नटाचे जेवढे चाहते असतात, तेवढे चाहते होते रतन खत्रीचे. त्याच्या इमानदारीच्या जोरावर. विश्वास ठेवायचा कोणावर. पण या देशात जोपर्यंत चपला AC मध्ये आणि पुस्तकं रोडला विकला जात आहे, तोपर्यंत या देशाचा बुद्ध्यांक सुधरू शकत नाही महाराज. या मताचा मी आहे. मी एक व्यक्तिगत वारकरी संप्रदायाचा प्रचारक या नात्याने तुम्हाला आवर्जून सांगतो की इथल्या तरुण कीर्तनकाराची, वारकरी संप्रदायाच्या प्रचारकाची जबाबदारी आहे की तुम्हाला तरुणाला सांभाळून घ्यावं लागेल. जर संप्रदायाचा विकास करायचा असेल, जर तरुणाच्या अपोजिट तुम्ही बाजू मांडत राहिले, तर येणाऱ्या काळात आपल्याला रडण्याची वेळ येऊ शकते. का? तरुणाच्या संप्रदायाचा पाया हा संप्रदाय तरुणांचा आहे. 16व्या वर्षात ज्ञानोबांनी ग्रंथ लिहिला. तो का या म्हातारपणात माळा घालणाऱ्यांसाठी लिहिला का? हे तेव्हा माळा घालतात जेव्हा यांचे दात पडतात आणि त्यांचे भाव वाढतात. भाव वाढल्याशिवाय अंदाज पडल्याशिवाय हा माळ घालत नाही. त्याच्यासाठी आम्ही उपदेश करायचा का? त्याच्यासाठी फिरायचं का? हे जेवढं यंग जनरेशन या महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची पताक खांद्यावरती घेऊन चिकाटीनं प्रवास करते, त्याला कारणच या वारकरी संप्रदायानं तरुणांकरता केलेलं हे वाङ्मय. तरुणाचं जीवन जर धोक्यात असेल, काय पावन काय त्यांच्याबद्दल बोला. लढण्याची सवय लावून ठेवा. पण लढण्याची सवय, माझी विनंती तुम्हाला जर MPSC UPSC यश येत नसेल, स्पर्धा वाढली पोरांनो, व्यापार करा, उद्योग करा, व्यवसाय करा. अरे उद्योगी सदा सुखी. फुटाने विकणारा माणूस सुद्धा त्याचं घर चालवू शकतो. भाग्याचेनी बडसे उद्यमाचेनी मिसे संपत्ती आपैसे घर रिगे. ज्ञानोबा म्हणतात कोणाचाच व्यापार कोणाला फसवत नाही, फक्त नीती पाहिजे करण्याची. काय पोरं कष्ट करत आहे, दुधाचा धंदा करून घर चालवणारे पोरं मी पाहिले महाराज. दुधाचा धंदा जोडून या धन उत्तम व्यवहार. घर बसल्या सॉफ्टवेअर निर्माण करून, कंपनीज निर्माण करून, वेगळा वेगळा धंदा डेव्हलप करून, शेतातले स्वतः मिळवलेले पेरू नाशिकला स्वतः बाजारपेठेत विकून, गणपती उत्सवात नाशिकला काय लागतं, नवरात्र उत्सवात नाशिकला काय लागतं शिका पोरं. आता याची वेळ आली, गरज आली. शेतीला जोडधंदा करा.
5-6 रुपये किलो कोणी गाजर घेत नाही अशी परिस्थिती झाली. एकाच धंद्यावर अवलंबून राहू नका आता, नाही तर येणाऱ्या काळात देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. नाही तर जगात 60 वर्ष या देशात काँग्रेसची सत्ता होती ना आता भाजपची सत्ता आहे. शेतकऱ्याकरता या जगातला कोणीच नेता पुढे येऊ शकत नाही. लिहून ठेवा तुम्ही हे वाक्य, लिहून. कोणीच नाही, तुम्हालाच तुमचा मार्ग शोधावा लागणार आहे. 24 तास लाईट आहे दारू बनवणाऱ्याकरता, आणि अन्नदात्याला 8 तास लाईट, त्यातली 2 तास ब्रेक आहे. अरे 8 तासाच्या 2 तासाच्या ब्रेकडाऊन मध्ये 6 तासात शेतकऱ्यानं करावं काय? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी केळी पिकवणारा शेतकरी. संतोष बोला, विचारा, माझ्या घरी आलेली ती. आम्ही एक्सपोर्ट करतो केळीचं, पाहतोय काय अवस्था आहे उन्हाळ्यात 47च्या टेम्परेचर मध्ये. तुम्ही परवडले एकदा नाशिक समाधी सोहळ्याला जी मंडळी आली होती त्यांना विचारा. ते जयवंत महाराज गोसावी म्हटले, महाराज त्या दिवशी कीर्तनात बोलले, इथून आम्ही समाधी सोहळा करून मुक्ताईनगरून त्र्यंबकेश्वरला गेलो की 5-6 दिवस आम्हाला सुधरत नाही, इतकं टेम्परेचर असतं तुमच्याकडे. इतक्या टेम्परेचर मध्ये एखाद्या लेकराला जसं सांभाळतात तशी लोक पिकं सांभाळतात. देव आहे म्हणून चाललंय आपलं शेतकऱ्याचं, नाही तर कोण आहे हो? इतक्या कोळ्या अंतकरणाच्या माणसाला त्रास होतोय. दारू बनवायला 24 तास लाईट, शेतकऱ्याला 8 तास. करता काय, सांगता काय कोणाला? किती मृदू लोकांची पोरं आहे आम्ही, आम्हालाच त्रास. अरे आमचा बापाचं अंतकरण तपा किती कोळ आहे, किती मवाळ आहे. इतर लोकांचे अंतकरण निर्दयी आहे. चीनमध्ये 2 महिन्याच्या बाळाचं सुद्धा सूप पितात लोक, माता मावल्यानो. किती? 2 महिन्याच्या. तिथं गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे. गर्भपात झाला, हमदो हमारा एक, खुली परवानगी आहे गर्भपाताला, कुठल्याही लिंग निदान चाचणीला. तिथं कोणता क्लेम नाही, कुठल्या अटी नाही, शर्ती नाही. तिथं गर्भपाताचा ती प्रमाण आहे. गर्भ पाळला 2 महिन्याचा की तो 2 महिन्याचा पाळलेला गर्भ हॉस्पिटलवाले हॉटेल व्यावसायिकांना विकतात, आणि हॉटेल व्यावसायिक जास्त पैशानं ते पोरग विकत घेऊन त्या 2 महिन्याच्या बाळाचं सूप बनवतात. 2 महिन्याच्या बाळाचं लोक सूप पिऊ शकतात. अरे आमचा बाप तगड्या बैलाला आर मारली तर खांद्यावरचं पांढरं शुभ्र उपरणं घेऊन बैलाचं आलेलं रक्त दाबून धरतो तासभर. काय अंतःकरण असेल त्याचं? किती कोळे मायबाप आहे आपले. गाय आजारी पडली गोठ्यातली तर 12 वाजेला लेकरू अंथरुणावर सोडून त्या गंगा नावाच्या आईला गाईला पाहायला आमची माई 4 वेळा जाते गोठ्यात. काहीची नातेवाईक आहे ती. आम्ही म्हणतो, आई झोप न ग तू. लेकरू म्हणतो, तू का उठून जाते? तू उठली की मला जाग येते. भाऊ, अरे तुला जाग आली तरी चालेल, पण आपली गंगी आजारी आहे बाळा. वाड्यातलं कुत्रा आजारी पडलं तरी जेवण न जाणारी आपण लोक आहे. काय आपलं अंतःकरण देवानं घडवलं असेल? इथलं खानपान शुद्ध, इथलं अन्न शुद्ध आहे. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. याचं कारण या देशाचं खानपान योग्य आहे. लावा करोडपतीच्या दाराला गाडी 5 स्टार हॉटेलला, आणि म्हणा आमच्याजवळ तानं बाळ आहे, जरा लिटर भर दूध द्या, अर्धा लिटर दूध द्या चांगलं गाईचं. 200 रुपये जास्त घेईल. 30 गाडी एखाद्या निफाड तालुक्यातल्या शिंगव्यातल्या शेतकऱ्याच्या दारात लावा, ज्याच्या दारात गावरान गाय बांधलेली. दुपारी लावा आणि त्याला म्हणा आमच्या बाळाला भूक लागली. बसा पाटील 5 मिनिट बसवतो. कारभारणीला, घरमालकीनीला, गर्दनीला 5-6 कप चहा ठेवायला लावतो. 2 वाजेला भरून तो वासरू सोडतो. चर 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 तांब्यात दुधाच्या धारा काढतो. त्या बाळाला दूध प्यायला देतो. त्याच्या बायकोला सांगून सगळ्यांना चहा पाजतो. निघता निघता त्याची बायको डोक्यावरती पदर घेऊन येते. कष्टकरी बिचारी जिच्या पायाला भेगा पडलाय, 1 फुटका मनी गळ्यात नाही, लंकेची पार्वती आहे, तरी दारात दुधाची छोटीशी बाटली घेऊन येते. जी बाटली बाहेरून मळालेली आहे पण आतून तिनं प्रेमानं स्वच्छ धुतलेली आहे. आणि ती बाटली त्या माऊलीच्या हातात देते आणि म्हणते, ताई पुढं भूक लागली बाळाला तर बाहेरचं दूध काही पाजू नका, हे गाईचं दूध पाजा हो, सोबत घेऊन जा. निघता निघता करोडपती माणूस खिशात हात घालतो आणि त्या 4 व्हीलर गाडीवाल्याला म्हणतो, साहेब या आता. साहेब म्हणतात, पैसे राहिले दुधाचे. शिंगव्यातला गरीब शेतकरी, गाजर पिकवणारा माझा कष्टकरी शेतकरी, याला 4 वर्ष झाले रुपयाचा नफा झालेला नाही. याला स्वतःच्या पोरीचं शिक्षण, मुलाचं शिक्षण जड झालंय. तो शेतकरी खिशाला हात लावलो त्या शेठच्या करोडपती माणसाच्या म्हणतो, साहेब
आम्ही गरीब जरूर आहे, पण लेकराच्या दुधाचे पैसे घेतले तर आमचे गोदामाई रुसेलो आमच्यावर. अहो गो लेकराच्या गरीबाच्या पदरालाही देवानं बाळ दिलंय, तुम्हालाही बाळ दिलंय, लेकराच्या दुधाचे पैसे घेत नाही आम्ही. करोडपत्याला काही कमी नाही, तो लेकराच्या दुधाचे जास्तीचे पैसे घेतो. आणि ज्याला खरंच पैशाची गरज आहे त्याला जास्तीचे पैसे द्यायला तयार असून सुद्धा तो ब्रिलियंट माणूस या अन्नदात्याकडे पाहतो, म्हणतो यांच्यामुळे हा देश जिवंत आहे. पण ज्या लोकांचे अति कष्ट, त्यांना अति त्रास, अशी नवीन पद्धत जगामध्ये सुरू झालेली आहे. शोकांतिका, ही शोकांतिका पाहिली की एक भजन आठवतं महाराजांचं. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या रे शिवकरावा, दिला तुम्हाला मला मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा, चाहला जगातल्या प्रत्येक सत्ताधीशाला, प्रत्येक मालकाला, प्रत्येक आमदार खासदाराला, मंत्र्याला आपण बोलू शकत नाही, पण आपले संत महात्मे, ते आई वडील या जगाचे, ते बोलू शकतात. ते म्हणतात हे राष्ट्र उन्नत व्हावं, हे हिंदू राष्ट्र उन्नत व्हावं असं जर वाटत असेल तर यांच्याकडे बघा. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा, लाज राखा न घ्या शंका. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी प्रार्थना आहे, पोरो मोठं व्हायला आणि काम करायला आणि कष्ट करायला, संकल्प करायला लाजू नका रे पोरानो. येथे येणाऱ्या काळात तुम्हाला रडावं लागेल, ध्यानात ठेवा. तुकोबरांचे अभंग पेटवणारे अभंग आहे महाराज, आतून स्पर्धा करायला लावणारे अभंग आहे, यथोचित फळ पदरात पाडून देणारे अभंग आहे. म्हणून या अभंगात तुकोबरांनी संकल्प सांगावा, जो आयतं खातो तो मोठा कसं होईल. पुन्हा एक भजन आहे राष्ट्रसंतांचं, फारच गोड आहे. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला, होनी धैर्य बल सारे भिकारी दास का झाला. बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा. बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा. शिवाजी शिवबा म्हणताना, शिवाजी शिवबा म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला, निकामा स्वस्त का बसला, निकामा स्वस्त का बसला. भजन आहे, काय सुंदर भजन आहे. अरे पेटवणारं भजन आहे महाराजांचं. एक कडवं म्हटलं तरी अंगाला ऊर्जा येते. महाराज त्यांनी आवाज दिला. तुम्ही 12 बलुतेदाराची 18 पगड जातीचे लोक जरा वळून पा, लढणाऱ्यांचा इतिहास झाला. महाराजांनी आवाज दिला. बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा.
आपल्या बापदाद्यांचा इतिहास पहा. जो संकल्प करतो, जो लढतो, त्याचं हे जग आहे. तुम्ही लढलात तो को बरं, आम्ही लढलो. तुम्ही लढण्याकरताच कोणतं शस्त्र वापरलं? महाराजांना लढून प्राप्त करायचा होता देव. तुम्ही देव मिळवण्याकरता कोणतं शस्त्र वापरलं आणि तेच शस्त्र का वापरलं याचं कारण सांगताय तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या कैलास महाराज, ओंकार महाराज, एरवी तसंच नाव होत नाही महाराष्ट्रात. सरकार कोणाचं असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापनच होत नाही. मोठा सप्ताह कोणाचा असो, कोणता पवारांना आणि जगतापांना बोलवा. काय आनंद आहे. दोघींचे खूप प्रयत्न आहे. 20 वर्ष झाले फिरताय, आत्ता नावारूपाला आले म्हणजे प्रयत्न किती आहेत. त्याचं काही सहज नावारूपाला कोणी येत नाही. क्रेज तशी तयार होत नाही माणसं. त्याच्या पाठीमाग प्रयत्न आहे. करा, करणं, काहीतरी पाऊल घालणं, संकल्प करणं
शिकवणारच अभंग आहे. तुकोबरांनी केलेला संकल्प आहे. करू तैसे पाठांतर. वारकरी संप्रदायामध्ये पाठांतराला खूप महत्व आहे, खूप मोल आहे. आपलं पाठांतर असलं पाहिजे, आपल्या परंपरेला पोषक. बरोबर काय पाठ केलं तुम्ही तुकोबर आहे? बहुत केले पाठांतर. अरे बापरे, कोणी केलं? महाराज म्हटले आम्ही केलं आणि लोकांनी केलं. पण लोकांचं पाठांतर त्यांच्या कामाला आलं नाही. बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. वर्म लांब राहिलं, काय करू त्या पाठांतराला? पण आम्ही असं पाठांतर केलं. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करुनिया. आम्ही विश्वासानं अत्यंत आदरानं पाठांतर केलं आणि केलेलं पाठांतर आम्हाला प्रसाद देणारं ठरलं. संकल्प केला होता आम्ही पाठ करू, पण कसं पाठ करू? पाठ करणं म्हणजे एकाच गोष्टीचा सातत्यानं घोक करणं, नाव पाठांतर करणं. चांगलं पाठ करायची सवय लावा. जुन्या लोकांच्या आजही चांगलं पाठ आहे. अहो तुमच्या बालपणातल्या बुजुर्ग लोकांच्या कविता आजही तुमच्या पाठ आहे, कारण ते चांगलं होतं. आमच्या कविता जर आम्ही विचारल्या आता तरुण पोराला, एक सांगता येणार नाही. एक जुन्या कविता, गरिबी सांगणाऱ्या कविता. बहुदिवसाचे जीर्ण मोडके घर, कर कर आवाज ते फार. बहुदिवसाच्या जुन्या कुळांच्या भिंती, कर कर हे उंदीर करती. ते कन शोधाया फिरती, मग अंती निराश होती. मग सोडून ते जाती त्या सदनाला, प्रभू घात कसा झाला. त्याला उत्तम पाठांतर म्हणतात. कानपाठ आहे लोकांच्या, पण चांगलं आहे, काहीतरी प्रसाद देणार आहे. तुमच्या पाठ असलेल्या गोष्टी सांगतो तुम्हाला, तुम्ही आपोआप म्हणाल. फिरत्या चाका मातीला विठ्ठला, तुझी मूर्त माझ्या, तुझी मूर्त माझ्या पुढी राहते रे. तुला पाहते रे, तुला पाहते. जरी आंधळी मी तुला पाहते. संतोष भाऊ पाठ आहे की? सगळ्यांच्या पाठ, सगळ्यांच्या पाठ. पाठांतर पोरांच्या सांगते. विराट कोहलीच्या बायकोचं नाव काय रे? काय नाव आहे? मोठ्यानं सांगा, लाजू नका. या छोट्या छोट्यांना तुम्ही पाहून न पाहणार नाही सांगत. तुला काय चष्म्याला सांग, तुला माहिती, मला माहिती आहे, तुला माहिती आहे. काय नाव आहे पूर्वी विराट कोहलीच्या बायकोचं? त्या अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला? एवढं दूरच बरं पाठ ठेवलं तुम्ही. आता आपलं पाठांतर VIP झालं. आता माझी बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी, यांना काय माहिती असेल, पण त्याची बायको जगप्रसिद्ध आहे. मोठी मोठी माणसं आहेत, पण चांगलं पाठ करताय काहीतरी. हे पाठांतर या शब्दाचा अर्थ संत वाङ्मयाकडे लावा, नाही तर प्रभू नाम जपाकडे लावा. काय प्रसाद हवाय तुम्हाला त्याचा? करुणा कर भाषा. चांगलं बोलणं माणसाला चांगला प्रसाद देतं, लक्षात ठेवा. करुणा उत्पन्न व्हावी त्याच्या अंतःकरणात, आणि करुणेचे स्वर उत्पन्न व्हावे आपल्या मुखात, अशी अपेक्षा असेल तर पाठांतर चांगलं करा. जपस तदर्थ भावना, असा तुकोबारांच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. तुम्ही जसं ध्यान कराल, जसा जप कराल, तसेच तुम्ही पुढे होत राहता. आज केलेलं पाठांतर उद्या प्रसादच देणार आहे. वाचन माणसाला चांगला प्रसाद देऊन जातं. सध्या हा अभंग मागं पडला म्हणून मी घेतला. पाठांतराच्या वाचनाच्या कोणाला सवय राहिल्या? अरे मुस्लिम धर्मियांच्या त्यांच्या प्रार्थना पाठ आहे, पाठ. मी पुरावा देतो तुम्हाला. दलित बांधवांच्या त्यांच्या प्रार्थना पाठ आहे, ख्रिश्चन बांधवांच्या त्यांच्या प्रार्थना पाठ आहे. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. पर हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. लेका कधी पाठ करशील हे? हरिपाठ पाठ नाही हो आपल्या.
अन्नाच्या जागेवर गटा गटा पाणी पिऊन ज्या नारोबऱ्याने या महाराष्ट्राला इतका मोठा प्रसाद दिला, तो हरिपाठही आपल्या पाठ नाही. आणि कीर्तन ऐकायची आपल्याला आपल्या मनासारखी, कान डोलवायची, मान डोलवायची, कानाला आनंद झाला पाहिजे. कधी उद्धार व्हायचा आपला? कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी हात जोडून प्रार्थना आहे, 2 शब्दाची सेवा करा. साधू संतांच्या या गोदामाईच्या तटाकावर, या इंद्रायणीच्या तटाकावर अभंग झालेले आहेत हजारो लाखो. त्या हजारो लाखो अभंगाचं एकदा तरी जीवनात पारायण करा. कधीतरी एकनाथी भागवत अधिक महिन्यात वाचा, कधीतरी भावार्थ रामायण एकनाथी या अधिक मासात वाचा, कधीतरी वर्षभर तुकोबरांच्या गाथेचं पारायण करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला रोज करा पूर्ण पारायण, वर्षभर एक करा, वर्षभर ज्ञानेश्वरीचं एक पारायण करा. पहा कसा जीवनात प्रसाद मिळतो. आयतं कोणाला काय भेटतं? लोकांना वाटतं आयतं भेटलं पाहिजे. अरे संसारात आयतं कोणालाच भेटत नाही, प्रयत्नच करावे लागतात. मी बोलून आलो, देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. देवावर सोडायलाच आपण तयार होत नाही. आपल्याला मिळायचं काय? आपलं ओक्साबोक्स मिळवणं प्रयत्न चालू आहे, आपल्या आपल्या सोयीनं, आपल्या आपल्या विचारानं, आपल्या आपल्या ताकदीनं. आमचे गुरुजी म्हणायचे, तुझ्या ताकदीनं तुला मिळेल किती? संसारामध्ये ओरबाळून घेता येतं, परमार्थात नाही घेता येत. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. ते म्हटले 3 जणांनी खूप बासुंदी बनवली, खूप बासुंदी पिली, खूप बासुंदी पिले, इतकी बासुंदी पिले ओंकार महाराज की आता बासुंदीचं नाव काढलं तरी आतली बासुंदी बाहेर येईल इतकी बासुंदी पिले. ते म्हटले कारबो आता ग्लासभर बासुंदी उरली, कोण पिले? ते 3 जण म्हटले आता एक काम करू, आता 2-3 तास झोपू, ज्याले चांगलं स्वप्न पडीन तो हे बासुंदी पिईल. ते काही झोपले. 2 तासानं त्यातले 2 जण उठले आणि त्यांनी ग्लासावरचं झाकण बाजूला केलं. त्यांनी ग्लास रिकामा पाहिला. अरे म्हटलं ग्लास रिकामा, बासुंदी कुठे? त्यांनी मध्ये एक माणूस झोपलेला होता, तिरमक नावाचा, त्याला उठवलं. तिरमक उठ, बासुंदी रे. तो म्हणे ती बासुंदी मी पिलो. अरे पण आपलं काय ठरलं होतं बाळा, ज्याला चांगलं स्वप्न पडेल तो बासुंदी पिल. तो म्हणे तुम्हाला दोघांना चांगलं स्वप्न पडलं का? रामभाऊ म्हटलं मला स्वप्न पडलं. सुरेश म्हटलं मलाही स्वप्न पडलं. तुला काय स्वप्न पडलं रे? रामभाऊ म्हटलं स्वप्न, अरे भगवान शंकर आले काल शिंगव्यात. ते मला म्हटले बाबू शिंगव्यात काय करत, चल अधिक महिना तुला जरा कैलासाला घेऊन जातो. तिथं कैलासाला नेलं. पार्वती मातेनं जेऊ घातलं. कार्तिक स्वामी काय गणपती बाप्पा काय स्वागत झालं. सुरेश म्हणे रामभाऊ तुझा कैलास ठेव झाकून. अरे इंद्र आलता रात्री शिंगव्यात, आणि इंद्र मला म्हणे शिंगव्यात काय करत रे? चल तिकडे सगळ्याच आहे तुला दाखवतो. रंभा आहे, अप्सरा आहे, गौत आपलं हे सगळ्याच आहे तिकडे, तू चल. इकडं काय करतं? तिकडं केळीच्या पानावर तुपाचा शिरा, तिकून आली मेरा तो झुमका गिरा. चल तू. तो म्हणजे स्वर्गाला गेलो, सगळा स्वर्ग पालथा घातला. पण तू बासुंदी कस काय पिला तिरमक? तो म्हणे हनुमंतराय आल ते शिंगव्यात रात्री मारुती बुवा, आणि मारुतीराय मला म्हटले तिरमक बासुंदी पेत की रट्टे खात, दोघीपैकी एक काय करत? तो म्हणे मी बासुंदी पेतो. चाल उचल ग्लास. ग्लास उचलला, म्हणे प्यायला लागलो. ते म्हणत असू दे असू दे. अरे लंगोटी यार गड्या, आपण खाय प्यायच्या गोष्टी कुठं मोजायची असता का रे? ताटात बसलो तर काच मोजायची नसता. प्यायचीच वस्तू तू पिला काय नवलय? बरा पिला, जाऊ दे. लंगोटी यारानं पिला आमच्या, पिऊ दे बरं. पण का रे, निदान एखादा आवाज तुया दिला असता आम्हाला तर हनुमंतरायचं दर्शन तरी झालं असतं. तो म्हणे एक नाही 10-15 आवाज दिले, पण हा कैलासात आणि तू स्वर्गात, माझा आवाज इतक्या दूर कधी जायचा म्हणे गड्या. दे आवाज तपार थकलो. आवाज देऊन थकल्यावर बासुंदीचा ग्लास उचलला आणि बासुंदी हाणली. संसारामध्ये बासुंदी ओरबाळून हाणता येते. बासुंदी नाम सुख. संसारामधलं सुख नाटक करून ओरबाळून फसून मिळवावं लागतं, आणि परमार्थातलं सुख प्रयत्नानेच मिळवावं लागतं. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. द्यावे दुनिया ताट, द्यावे दुनिया ताट, रे
काळाची वाट, थोडी तितिक्षा सहन करा ना. कोणाला ऐतं भेटणार आहे? सहन करण्याची नियत संपली का आपला काळ, आपली भौतिक स्थिती, आपलं अर्थशास्त्र आपल्या विरोधात जात. थोडा वेळ काढा, कळ काढा, एक दिवस आपला आलेश्वर राहणार नाही. पण तुकोर म्हटले प्रयत्न थांबवू नका, करू तैसे पाठांतर. पहिलं सूत्र आहे यश मिळवण्याचं, चांगलं बोलणं शिका. काय कोण विचारत नाही तुमच्या घरी प्रॉपर्टी काय आहे. ताई मला भेटल्या, मी 2 शब्द ताईशी गोड बोललं पाहिजे. ताई कसे आहे तुम्ही? बरे आहे. कसे आहात? कुठं प्रवास चालू आहे? याला आचार म्हणतात, याला व्यवहार म्हणतात. काही लोकांकडे आपण पाहते आपल्याकडे दुर्लक्ष करतात, मुद्दाम हे के खोर होता. काय अशा लोकांच्या नादाला लागतात? आओ तो वेलकम, जाओ तो भीड कम. आले तर स्वागत, गेलं तर सलाम. चला, लढण्याची वृत्ती ठेवा. ज्यानं पोट जन्माला घातलंय ना, ज्यानं पैदा केलंय, त्यानं भरण्याची सुद्धा व्यवस्था केलेली, त्याच्यावर विश्वास ठेवा. जगावर काय विश्वास ठेवता? हे सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार करने वाली लोक आहे. तुमच्या माझ्या उद्धाराला कोणी सहकार्य करत नाही. तुमचं बरं चाललंय, आर्थिक स्थिती मजबूत आहे म्हणून लोक तुमच्या दारात रामराम बिमराम हे सगळं चालू आहे. हे आवाज बिवाज बरे आहे तुमचे म्हणून तुमच्या लोक जवळ आहे. तुमचं हे सगळं जाऊ द्या, कोणीच कोणाचं नसतं. महाराज आहे ताकद तोवर आहे. तुमच्या शरीराचा वास सोडू द्या. तुमच्या पोरांनी जर तुम्हाला घरात ठेवलं तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. हे शरीर चांगलं आहे तोवर मजा आहे. संकल्प कधी करणार आम्ही काही पाठ करण्याचा? या विशाल महाराज खोलींनी हा अभंग एवढ्या करता निवडलाय की कीर्तनात बसलेल्या प्रत्येक साधकाने हरिपाठ तरी पाठ करायचा निर्णय घ्या. एवढा अभंग ऐकून रोज हे प्रमाण म्हणा, करू तैसे पाठांतर. काय अडचण आहे 28 अभंग पाठ करायला, परंपरा पाठ करायला. निवृत्तीनाथ महाराज प्रसाद देतील तुमचा. निवृत्तीनाथ महाराज सांगायला जातील, यांनी हरिपाठ म्हटला. हरिपाठ हा जगातला सगळ्यात छोटा आणि जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तसं कोण आपल्या पदरात सुख वाढतंय? संत एकदा प्रेम करा, कधी ती जीव सोडत नाही. माणसं प्रेम नाही करू शकत तुमच्यावर, कोणीच नाही. 2 ओव्या सांगतो कायमस्वरूपी ध्यानात ठेवा. रोज सांगतोय मी या ओव्या, लिहून ठेवा घरी. या ओव्या माणसाचं प्रेम कसं आहे ज्ञानोबारांनी सांगितल्या. पहिली ये बाळ दशे, आईबा हेची पिसे, ते सरे मग श्री मासे बोलोनी टाके. बालपणात माणसाचं प्रेम आईवर जडतं. लहान पोराला विचारा तुला कोण आवडतं? तो आई 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 बा हेची पिसे, ते सरे. बालपण सरलं मग श्री मासे, बायकोवर नाही तिच्या मासकांडावर प्रेम करणारे तुम्ही मी. ज्ञानोबारांनी आपली सरड्याची धाव कोणत्या कुपापर्यंत आहे ती ज्ञानेश्वरी सांगितली. वरवर काय बघतो रे? आम्हाला माहितीये तू किती पानसट विचाराचा आणि किती निकृष्ट दर्जाच्या विचाराचा घडलाय. तो आम्हाला शिकवतो का? ज्ञानोबाराय म्हटले बायकोवर नाही तिच्या मासावर तुझं प्रेम जडलंय, ते सरे मग श्री मासे बोलोनी ठाके. तिच्या मासावर प्रेम करत करत तू शरीर व्यस्तोय. किती काळ? श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे येऊ. असा कोण माईचा लाल आहे जहागीरदार इथं जन्माला आलेला की ज्याचं शरीर थकणार नाही? श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे येऊ. संसार करता 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 म्हातारपण येणार, तेव्हा तोची प्रेम भाव बाळक असे आणि ज्ञानोबाराय म्हटले. मग तुझं प्रेम लेकरावर जळतं. इथं सारखं प्रेम करत नसतं कोणी. पहिल्या वर्षात वाळून आण ते बायको चांगलं ताट ठेवते पुढं. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी एकीने ताट ठेवलं गेली निघून. इंगळे महाराज उदाहरण सांगायचं. ताट ठेवलं गेली निघून. नवरा म्हणे माझ्या ताटात चपाती नाही, तू कुठं चालली? म्हणे आपल्या दारातून शिंगव्यातून वरात चालली. लय देखणी वरात आहे, तुम्ही तर काही दिलं नाही. पहा तिची साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग. जाऊ ते तू वाढ. नाही पण तिच्याकडे पहा. तो म्हणे ती गौतमी, तू मोसमी. तिच्याकडे पाहून तुझ्या हौशी कशा बाखोशी. जाऊ दे माझ्या ताटात चपाती वाढते. म्हणे थांबा एवढी वरात पाहू द्या मला, थांबा एवढी वरात पाहू द्या मला. गडी निफाड तालुक्यातला होता. असा राग आला, हात धुतला, ताना निघून गेला. 7-8 दिवस घरी आला नाही. 10 दिवसांनी घरी आला, पण एकटा नाही आला, वरात घेऊन आला. बायको म्हणे काय? म्हणे वरात करतीची आरती. लोकांची काय पाहिजे? या पठ्ठ्याचीच पाहिजे. तुला हौस होती पाहायची. प्रेम सारखं नसतं कोणाचं. ना तिचं त्याच्यावर ना त्याचं तिच्यावर. संसार आहे हा. तो इंद्राचा असू द्या नाही तो उंदराचा असू द्या, फाटकाच आहे.
शोधायला लागले माणसं सुख. मी तर माझं घडलेलं उदाहरण सांगतो. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो. तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हणे, जावई बापू अधिक मासाचं जेवण तुम्ही केलं काय? तुम्हाला दक्षिणा भिक्षणा अंगठी बिंगठी काय असलं ते दिलं? मला असं वाटतं आता तुम्ही सुखी राहा. म्हटलं हे सगळं दिलं तरी मी सुखी राहावं अशी जर तुमची इच्छा असेल तर इली इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे, नाही हो आम्हालाही सुखी राहायचंय बापा, असं कसं? घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. अरे बॅटरी का लावून सुख शोधून राहिले माणसं. एका ठिकाणी प्रेत यात्रा चालू होती. एक माणूस प्रेत यात्रेत गेला, लय मरणाची गर्दी. विचारलं राम 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 राम, कोण वारलो? आणि म्हटलं ते 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना तोच वारला. अरे काय निफाड तालुक्यातला आहे तू, नीट उत्तर दे ना बाळा. म्हटलं मला माहिती नाही, पुढे जा. तो पुढे गेला, विचारलं कोण वारलं? पुढे जा. कोण वारलं? पुढे जा. तो एकदम पुढे गेला आणि त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात मडकं होतं, दुसऱ्या हातात कुत्रं होतं. म्हटलं राम 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 राम, कोण वारलं? बायको वारल्या. बर बर, मडकं ठीक आहे, कुत्रं तेच तिले चावलं मध्ये. चावलं पण इकडं कशाला आणलं तुम्ही स्मशानभूमी? तो म्हटलं इतक्या अडचणीच्या काळात जे माझ्या मदतीला धावून आलं त्याला घरी कसं ठेवू म्हणून आपलं सोबत आलं. तो विचारायला आलेला शिंगव्यातला होता. तो म्हणे 2-4 दिवस हे कुत्र शिंगव्यात द्या तुम्ही. तो म्हणे येडे झाले का तुम्ही? मागचे अंत्यविधीले नाही, निम्मे कुत्र्याला जेल आहे. तुम्ही रांगेत उभे राहा. रांगेत उभे राहिला शिवाय डिझेल मिळणार नाही, आपल्या कुत्र मिळणार नाही. वाटा बघताय लोक. सुख, अरे सुख भक्ती भावनेच्या प्रेमात. ज्याची बायको माळकरी वारकरी हरिपाठ घेणारी, तिला संसारातल्या बऱ्याच गोष्टी शिकवाव्या सुद्धा लागत नाही. तुम्ही पहा ज्ञानोबर आहे, संसारही शिकवता आणि परमार्थही शिकवता. मग ती म्हणते नाही आता माझं लग्न झालं ना, श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनाओ जय माला, पहनाओ जय माला. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनाओ जय माला, पहनाओ जय माला, पहनाओ जय माला, पहनाओ जय माला. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनाओ जय माला, पहनाओ जय माला, जय माला, जय माला. किती सुंदर भाव आहे त्या भजनाचा. ज्या वेळेला ती हार घालते नवऱ्याला त्यावेळेला तिनं म्हणावं मलाही सुखी राहायचंय आणि यालाही सुखी ठेवायचंय, पण ते सुखी ठेवण्याकरता माझ्या वाणीला मी जपून वापरणार आहे. करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण, तोही कृपा करेल आणि घरातही गोकुळ निर्माण होईल असं भाषण सगळ्यांनी करा. तुकोबारायांचा आग्रह आहे. नामदेवरायांकडे काय होतं? सुंबाचा करदोळा रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करदोळा रक्त्याची लंगोटी, नामा बाळवंटी कीर्तन करी, नामा बाळवंटी. अरुण महाराज, सुंब म्हणजे नारळाची दोरी. नारळाच्या दोरीचा करदोळा ज्या आपल्या परंपरेत संतांच्या नामदेवरांच्या कमरेला आहे, रक्त्याचं लंगोट ज्या नामदेवरांच्या कमरेला आहे, त्या नामदेवरांच्या कीर्तनात प्रापंचिक स्थिती 0 होती, पण कीर्तन करायला लागले. पाठांतर असं होतं की नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, याला म्हणतात करुणाकर भाषण. आपल्यावर जगानंही आणि जगाच्या मालकानंही करुणा करावी असं भाषण ठेवा. त्या भाषणानं प्रसाद काय मिळेल, त्या प्रसादाचं वर्णन तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. जी
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव बंजल भैया एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम काय त्या पाठांतराचा प्रसाद मिळेल, काय त्या नामघोषाचा प्रसाद मिळेल. जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. जो अमूर्त आहे तो मूर्त होईल, जो अव्यक्त आहे तो व्यक्त होईल, आणि जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार होईल. जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. हा प्रसाद कोण देऊ शकतं? शंकरपुरी महाराजांशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. प्रसाद द्यायला संत लागतात, साधू लागतात, त्याशिवाय प्रसाद मिळणं अशक्य गोष्ट आहे. आणि तो मिळवण्याकरता आपण अट्टहास करूया, प्रयत्न करूया. तुकोबाराय म्हणतात, सोजवळ केल्या वाटा त्या प्रयत्नाच्या मार्गाने चला. थोडासा उशीर झाल्यामुळे मी पुढे जाण्याच्या प्रयत्नात होतो, पण तुमचा जो रुटीन आहे, पार्थ महाराज म्हटले आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे मी एका मिनिटात कीर्तन आवरण्याचा प्रयत्न करतो. सोजवळ केल्या वाटा आई त्या निटा मागिला. जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. वाट निर्मळ केली, वाट तयार केली, आणि तयार केलेल्या वाटेच्या द्वारा आपण भगवत साधनेला अनुकूल वातावरण आपल्या जीवनात तयार करावं. संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हटले, आपण मला वेळ झाला ना आता, तुम्हाला तुमच्या विक्षेप नको व्हायला. पिंगळा घ्या पिंगळा मानायचं का काय? त्याच्याशिवाय समाधान नाही होत. वेळ झाला असेल तर आपण एका मिनिटात राहू. नाही 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 पिंगळेशिवाय समाधान. आणि कीर्तन 7:30ला चालू झालं तर 7:30 पर्यंत ऐकायची मानसिकता ठेवत जा. तुम्ही काही कमी पैसे देत नाही, त्यामुळे जरा अर्धा तास उशीर होईल, त्याला काय, पण हरकत नाही. मला कमी वेळ कीर्तन करता येत नाही. मी माझ्या वेळेत कीर्तन जिथं सुरू झालं तिथं सोडतो. 1 मिनिट वाढवत नाही, 1 मिनिट कमी करत नाही. सगळ्यांना परिचय. 7:30ला कीर्तन सुरू झालं की तिला संपलं सायकलाला 9:30ला. उगच याचा संदेश असा जातो 7:30ला सुरू झालं 9ला संपवलं. त्यामुळं पण तुमच्या कार्यक्रमात विक्षेप नको, त्यामुळं नको बाबा त्रास. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धावा. जसं विराट कोहलीच्या बॅटला बॉल लागला की त्यानं पळत सुटावं, धावा करू हवा ते जोडी आपल्याला मिळेल तो प्रसाद अनुभवावा. जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. जर आपल्याला मिळवायचं असेल तर पळा, अन्यथा वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला बघला बसावे. पाटील बुवाला वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर